नमस्कार, मी पद्माकर पाटील सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चोपडा प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस, दुसरा सामना नक्षत्र ज्वेलर्स विरुद्ध डीडी फायटर्स. नक्षत्र ज्वेलर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हर्षल पाटील यांचा पहिला चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलेला आहे. चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, 2 धावा मिळत आहेत आणि डीडी फायटर्स या संघाचं खातं उघडतंय. खातं उघडतंय किरण साळुंखे यांचं. नॉन स्ट्राईकला असतील अनवर शेख, चांगला चेंडू पुन्हा एकदा शॉट कव्हर क्षेत्रात, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस फसला असता. चांगली कॉलिंग अनवरची आणि फलंदाज सुरक्षित. चांगलं क्षेत्ररक्षण. मयूर सपकाळे चित्तेच्या चपळाईने या चेंडूवर आलेले होते आणि या स्पर्धेमध्ये या सामन्यात आपण खेळताना बघतोय जितेंद्र पाटील. व्हीजीसीएल ही स्पर्धा आता संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी राहिलेली होती जितेंद्र पाटील यांची. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, त्यांच्यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. हर्षल, द मॅन फ्रॉम चोपडा पोलीस. फुलटॉस चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते परंतु धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला फटका. एक धाव. स्ट्राईक रोटेट करतायत किरण आणि आता स्ट्राईकला असतील अनवर कुरेशी. यावेळेस गॅप मध्ये खेळलेला फटका. स्लोअर वन चेंडू चांगला पीक केलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चौकार. अनवर कुरेशी आपलं खातं उघडतोय आपल्याच एका आगळ्या वेगळ्या अंदाजात आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या वाढते. 7 धावा. नक्षत्र ज्वेलर्स विरुद्ध डीडी फायटर या दोन संघांच्या दरम्यान CPL 3चा दुसऱ्या दिवशीचा दुसरा सामना. यावेळेस पुन्हा एकदा काउस कॉर्नरच्या दिशेने एकच धाव मिळते. फंबलिंग होते आणि दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव पूर्ण. या धावा रोखायला हव्यात कारण की आपण काल संध्याकाळच्या सत्रापासून बघितलंय की एक एक धाव घेण्यासाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. बरेच सामने तर शेवटच्या षटकापर्यंत गेलेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. डीडी फायटर 9 धावा, बिनबाद 9.
लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा सौ नम्रता सचिन पाटील, फलंदाजी यांचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील गिरिराज बिल्डर्स. चला एक उत्कृष्ट फोटोग्राफर किरमाणी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. किरमाणी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला व्हॅकंट एरिया आणि व्हॅकंट एरियाला टार्गेट केलेलं आहे. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग द कार्पेट चौकार. पायावर फुल टॉस आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज चंद्रशेखर कोष्टी. ओ इनसाइड एज शॉट फाईन लेग कडे चेंडू अडवला गेलेला आहे. दरम्यान स्ट्राईक रोटेट करतायत अनवर कुरेशी. आता डावखुरे फलंदाज स्ट्राईकला असतील. श्रीराम कोळी गोलंदाजी मार्कवर आणि त्यांचा सामना करतील अनवर. मोठा फटका चेंडू हवेत आणि जातोय सीमा रेषा पार. अनवरच्या बॅट मधून आलेला आहे गगनचुंबी षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ज्या एंडने गोलंदाजी करतायत श्रीराम कोळी, त्या गोलंदाजी एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. आणि ज्या चेंडूवर ही स्पर्धा खेळवली जाते आणि असे जबरदस्त फटके ज्या चेंडूवर लगावले जात आहेत, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र अडवू शकत नाहीये. हा आलेला आहे पुणेरी फ्राईज ब्रँडेड CPL चौका. तर ज्या चेंडूवर हे सामने खेळवले जात आहेत त्या चेंडूचे प्रायोजक रमेश भाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. ओ यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पाच चेंडूत 15 धावा आलेले आहेत. हो यावेळेस थोडेसे शफल झालेले होते ड्रिफ्टिंग डाऊन द लेग, परंतु आता नवीन आंतरराष्ट्रीय नियम आलेले आहेत. कारण की अल्टिपल्टी शॉट आता फलंदाज खूप खेळायला लागलेले आहे, स्विच हिट रिव्हर्स स्वीप. तर त्यामुळे आता एक नवीन वाईडची गाईडलाईन आलेली आहे. तर षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, बिनबाद 24. चांगली सुरुवात. डीडी फायटरचा संघ आता फाईट देताना. चेंडूचे प्रायोजक रमेश भाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅपचे प्रायोजक डॉक्टर सचिन काटे साईबाबा हॉस्पिटल. जे रंगीबिरंगी टी शर्ट्स घालून खेळाडू खेळत आहेत त्या टी शर्ट्सचे प्रायोजक श्री राहुल महाजन न्यू बापू टी हाऊस. अंपायर्स टी शर्टचे स्पॉन्सर्स श्री राकेश महाजन सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. गोलंदाजी मार्कवर आलेले चोपड्याचे सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू मयूर सपकाळे. लोअर फुल टॉस पायाने अडवण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फसलेला आहे. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान किरणला एक धाव घ्यायची संधी आणि आता स्ट्राईकला असतील अनवर. या विकेटचे मेकर आहेत. या विकेटबद्दल त्यांच्या व्यतिरिक्त जास्त माहिती माझ्या मते तरी कोणाला नसेल, कारण की हे विकेट त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि त्याच विकेटवर त्यांनी आता मोठे मोठे फटके लगावणं सुरू केलेलं आहे. अनवर कुरेशी सामना करतील डावखुरे मयूर सपकाळ यांचा.
ओ बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटका. मिड ऑनला बीट केलेला आहे, लॉंग ऑफला बीट करू शकलेले नाहीत, परंतु 2 धावा नक्की मिळतील. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे निलेश यांनी. निलेश मुंबई येथे पोलीस दलात सेवा देतात, तर नक्कीच पोलीस म्हटलं म्हणजे संरक्षण आलाच, आणि यावेळेस सीमारेषेचं संरक्षण केलेलं आहे, चौकार अडवलेला आहे. ओ मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लाईन ऑफ ऑफस्टम, ऑफस्टमच्या बाहेर मारा करतोय, आणि फलंदाज मात्र या चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न करतोय मिड विकेट कडे. यावेळेस फटका फसलाय की काय? निलेशने झेल टिपलेला आहे. अनवर कुरेशी कॉट निलेश बोल्ड. मयूर सपकाळे, इंजिनियर मयूर सपकाळे यांनी पहिली विकेट घेतलेली आपल्या संघासाठी, आणि पहिला धक्का डीडी फायटर या संघाला. हर्षल पाटील, निलेश ज्यांनी झेल टिपला. तर 3 खेळाडू या संपूर्ण संघामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. 4 आहेत, बिलकुल अपडेटेड व्हर्जन आहे. हर्षल सुभाष पाटील, धन्यवाद आपलं. आणि गुलाब तडवी, गुलाब सर या नावाने ओळखले जातात. आता जळगावात एकता चषकात धमाकेदार कामगिरी होती गुलाब सरांची. पहिला चेंडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक थोडीशी चतुराई दाखवतोय, परंतु गुलाब सर सुरक्षित. अंपायर टी शर्ट श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस या स्पर्धेतील प्रत्येक नाणेफेकीला प्रायोजित केलेले संदीप पाटील सरांनी, संदीप इंग्लिश अकॅडमी. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकारांचे प्रायोजक दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. ओहो, गुलाब नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं फायर. षटकार ठोकलेला आहे. गुलाब सरांनी आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये आपलं खातं उघडलेलं आहे. तीन षटकांची समाप्ती, 33 धावा. डीडी फायटर संघाची धावसंख्या, 1 गडी बाद झालेला आहे. अनवर कुरेशी ज्यांचा झेल टिपलेला होता निलेश पाटील यांनी, आणि गोलंदाज होते मयूर सपकाळे. हर्षल पाटील आता गोलंदाजी एंड बदलून गोलंदाजीला आलेले, आणि स्ट्राईकला असतील किरण किरण साळुंखे. ओ लोअर फुल टॉस, चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. राहुल चेंडू अडवत आहेत, दरम्यान फलंदाज एक धाव घेतोय. स्ट्राईकला असतील गुलाब सर ज्यांनी एका दिमागदार षटकाराने आपलं खातं उघडलेलं होतं. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न यशस्वी. गुलाब तडवी यांच्या बॅटमधून हा दुसरा षटकार, आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. फुल टॉस चेंडू आपण गुलाब सर सारख्या फलंदाजाला टाकू शकत नाही. फुल टॉस बद्दल असं म्हणतात की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस, और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस. ओ चांगला चेंडू, यावेळेस गतीत परिवर्तन, स्लोअर वन. विकेटचे प्रायोजक श्री चेतन विलास जगताप,
ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव ओम इलेक्ट्रिकल्स, चौकाराचे प्रायोजक श्री चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज काउस कॉर्नरच्या दिशेने जितू पाटील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू चेंडू वाढवत आहेत. दरम्यान एक धाव मिळते. स्ट्राईकला असतील किरण साळुंखे. फुल टॉच चेंडू आणि फटका फसलेला होता. एकच धाव मिळेल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव ओम इलेक्ट्रिकल्स, खेळाडू डगआउट प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक सुनील पाटील वाळकी माजी जिल्हा परिषद सदस्य. यावेळेस फटका उंच उंच आणि जित्तू पाटील झेल सुटलेला आहे. गुलाब तडवी यांना जीवनदान मिळालेलं आहे. आणि बघा, चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळालं तर तो फार विध्वंसक ठरू शकतो. आणि गुलाब तडवी यांना जीवनदान मिळालेलं आहे. गुलाब सर भाग्यशाली ठरलेले आहेत. किरण आता स्ट्राईकला आलेला आहे, परंतु षटक संपले. गुलाब सर स्ट्राईकला असतील. 4 षटकांची समाप्ती. 43 धावा, 1 गडी बाद. खेळाडू डगआउटचे प्रायोजक श्री सुनील पाटील वाळकी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री कुणाल भाऊ शिंदे हॉटेल कुणाल. फूड स्पॉन्सर्स श्री किशोर पाटील हॉटेल साई प्रसादम उत्कृष्ट व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स. स्पोर्टिंग पार्टनर श्री प्रतीक जीवराजानी 77 स्पोर्ट्स. सेल्फी पॉइंट श्री सुनील वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. या स्पर्धेचं थेट प्रसारण युट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे. युट्यूब लाईव्ह चे प्रायोजक श्री अली असगर सैफी, संचालक सैफी मशिनरी. क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रसारण आपण बघू शकतो. मयूर फुल टॉच चेंडू. हो, जबरदस्त झेल. श्रीराम कोळी यांनी जबरदस्त झेल टिपलेला आहे आणि गुलाब तडवी यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. फुल टॉच चेंडूला रिव्हर्स खेळण्याच्या नादात चेंडू हवेत आणि माझ्या मते शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं पुढे घेतलेलं होतं आणि जबरदस्त झेल श्रीराम कोळी. आणि गुलाब सर ज्या फॉर्म मध्ये खेळत होते अशीच झेल ची आवश्यकता होती, कारण की एक सोपा झेल या अगोदर सुटलेला होता, परंतु यावेळेस मात्र एका कठीण कॅचला विकेट मध्ये रूपांतरित केलेलं आहे. श्रीराम कोळी, कौतुक करावं लागेल श्रीराम कोळी यांचं. जबरदस्त झेल. गुलाब तडवी कॉट, श्रीराम कोळी बोल्ड. मयूर सपकाळे, दुसरी विकेट घेतलेली आहे. दुसरं यश प्राप्त केलेलं आहे. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. सैफी मशिनरी युट्यूब लाईव्हचे प्रायोजक अली असगर सैफी. LED वॉल स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर केतकी वैभव पाटील गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी परिश्रम हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर पाटील तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. निलेश औशिकर सरांकडून वाईडचा इशारा. अवांतर धाव. अमितजी अग्रवाल, जुबेर मलिक पपिता आणि श्री मनोज पाटील स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन हे या स्पर्धेचे सहप्रायोजक. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. संजय चव्हाण. चांगला फटका साइड स्क्रीनकडे. गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे. दरम्यान 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 45 धावा. 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले मयूर यांनी. चांगला चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शॉर्ट थर्डमॅनचा जो खेळाडू आहे तो थोडासा पुढे आलेला आहे श्रीराम कोळी यांच्या रूपात. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अत्यंत वेगात होता.
कमलेश पाटील यष्ट्यांच्या मागे जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. ओ शरीरावर चेंडू आदळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. नाकारलेली आहे धाव. षटक मात्र त्या ठिकाणी मयूरचं संपत आहे. मयूर सपकाळने आपल्या 2 षटकात 11 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. अनवर कुरेशी आणि गुलाब तडवी यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. पाचवं षटक संपलेलं आहे. 45 धावा, 2 गडी बाद. चोपडा शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही क्रिकेट स्पर्धा. योगेश गोलंदाजी मार्कवर. योगेश पाटील द मॅन फ्रॉम चिंचोली. परंतु हे जे चिंचोली आहे हे जळगाव तालुक्यातलं चिंचोली आहे. ओ चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, परंतु खूप बाहेर. पंचांचे हात जमिनीला समांतर आणि 1 धाव अवांतर. आपल्या वेगळ्या शैलीमध्ये मयूर सोनवणे सर नाशिक का आशिक वाईट देताना 1 अतिरिक्त धाव. शेहेचाळीस धावा. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर. स्लोअर 1 चेंडू डॉट बॉल. संजय चव्हाण स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईकला असतील. किरण साळुंखे जे सलामीवीराच्या रूपात आलेले होते. योगेश पाटील लॉंगॉनच्या दिशेने चेंडू हवेत आणि मयूर
चांगला प्रयत्न होता, प्रयत्नासाठी 100 पैकी 100 गुण, परंतु थोडस समय सूचकता दाखवली असती तर हा कॅच घेण्याच्या ऐवजी चेंडू मध्ये टाकायला हवा होता. आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक फलकावर लागतंय. 52 धावा. 2 चेंडू झालेले आहेत. ओ डॉट बॉल. ओ एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि चुकीचा थ्रो. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा. लेग बाईचा इशारा. 54 धावा झालेल्या आहेत. हर्षल पाटील साइड स्क्रीन कडे चेंडू अडवत आहेत. एक धाव मिळते. धावसंख्या 55. संजय चव्हाण यांनी एक धाव घेतलेली आहे. आणि सलामीवीर किरण अजूनही मैदानात. किरण साळुंखे सामना करतील योगेश यांचा. यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. अब तक 56. डीडी फाइटर्स 2 गडी बाद. स्लोअर चेंडू टाकतायत फलंदाज, मात्र त्या चेंडूंना पीक करू शकत नाहीये. एक षटकार वगळता हे षटक चांगलं गेलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती. डीडी फायटर 56 धावा, 2 गडी बाद. चोपडा तालुक्यातील प्रतिभावान क्रिकेट खेळाडूंचा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांना बघायला मिळतोय. चला, एलईडी वॉलवाले जर कोणी ऑपरेटर असतील तर कृपया समालोचन कक्षात यायचं. उमेश साळुंखे यांचा फुल टॉस. चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलेला आहे. चेंडू गिरकी घेतोय आणि जातोय सीमा रेषा पार. आणि पुणेरी फ्राईज या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक उमेश साळुंखे हे सुद्धा जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला. एक संधी आणि आता मात्र दुसरी धाव मिळेल. बासष्ट धावा डीडी फायटर संघाच्या. 7वं षटक सुरू आहे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने निलेश पाटील मुंबई पोलीस या चेंडूला अडवत आहेत. ओ डॉट बॉल. निर्धाव चेंडू. उमेश साळुंखे. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खाली चेंडू लागलेला आहे त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 65 धावा. 7वं षटक सुरू आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल. उमेश यांचा सामना करतील
संजय चव्हाण आणि बॅटची कड, चेंडू सरळ कमलेच्या हातात. उमेश साळुंखे यांनी विकेट मिळवलेली आहे. संजय चव्हाण कॉट बिहाइंड झालेले आहेत. कमलेश यांनी यष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपलेला आहे. आणि या विकेटचे प्रायोजक चेतन विलास जगताप. आणि आता स्वतः संघमालक अनिरुद्ध देशमुख मैदानात दाखल झालेले. 7वं षटक संपलेलं आहे. डीडी फायटर संघाची धावसंख्या 65 धावा, 3 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहे अनवर कुरेशी, गुलाब तडवी आणि आत्ता आत्ता बाद झालेले ते संजय चव्हाण. गोलंदाजीला आलेले शेवटचे 6 चेंडू घेऊन योगेश पाटील. बॅटची कड घेतलेली आहे. श्रीराम कोळी यांना बीट करत चेंडू थोडासा बॅकवर्ड गेलेला आहे. 1 धाव मिळते आणि अनिरुद्ध देशमुख आता स्ट्राईकला असतील. डीडी फायटर हा संघ सीपीएलच्या मागच्या पर्वात 3ऱ्या स्थानावर होता. आता कुठेतरी विजेतेपदाकडे लक्ष असेल डीडी फायटर संघाचं. अनिरुद्ध सामना करतील योगेश पाटील यांचा. ऑन साइडला पहिली धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव घेताना धाव बांधावं लागेल. सलामीवीर किरण साळुंखे तंबूत परतताय. 17 चेंडूत 20 धावा केलेल्या होत्या किरण यांनी. निलेश पाटील मुंबई पोलीस. निलेश साळुंखे मुंबई पोलीस ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. गोलंदाजाकडे चेंडू परत केला. योगेशने चेंडू कलेक्ट केला आणि विकेट उद्ध्वस्त केल्या आणि किरण साळुंखे यांना परतावं लागलंय. योगेश स्लोअर वन चेंडू टाकतोय लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एक पोलीस आता आपल्याला ऍक्शन मोड मध्ये दिसेल. हर्षल सुभाष पाटील, मॅन फ्रॉम सुंदरगडी चोपडा. आणि आता स्ट्राईकला नवीन फलंदाज स्वप्नील पाटील. 68 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने पहिली धाव घेतलेली आहे. दुसरीचा कॉल होतोय परंतु नाकारलेली आहे. खराब थ्रो आणि दुसऱ्या धाव घेण्यासाठी धावतायत. नॉन स्ट्राईक हँडला संधी आणि परतावं लागेल अनिरुद्ध देशमुख यांना. 5वा झटका डीडी फायटर संघाला 68 धावांवर. योगेश पाटील शेवटचे 2 चेंडू. यावेळेस माझ्या मते थोडक्यात बचावलेले आहेत फलंदाज.
69 धावा या डावातला, या षटकातला शेवटचा चेंडू. ओ, चांगला चेंडू, धावाची संधी आणि या षटकात हा तिसरा धावबाद. धावाची ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर डीडी फायटर संघाने 70 धावा केलेल्या आहेत. 6 गडी बाद. अनवर कुरेशी यांनी 18 धावा केलेल्या होत्या. गुलाब सर यांनी 14.
नमस्कार. दुसऱ्या डावात सर्वांचं स्वागत. बारावा खेळाडू मॅन इन ब्लू, 12वा खेळाडू. स्ट्राईकला असतील मयूर सपकाळे, नॉन स्ट्राईकला असतील जितू पाटील. पहिला चेंडू गुलाब सरांचा ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव डीडी फायटर संघाने 70 धावा केलेल्या आहेत. नक्षत्र ज्वेलर्स संघाला 71 धावांची आवश्यकता. खातं उघडलेलं आहे मयूर सपकाळ यांनी. खातं उघडलेलं आहे नक्षत्र ज्वेलर्स संघाचं. स्ट्राईकला असतील निलेश, सामना करतील गुलाब सरांचा. चला तर शिक्षक विरुद्ध पोलीस असा मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर शिक्षक गुलाब सर आणि बॅटिंगला निलेश. अक्रॉस द लाईन शॉर्ट मिड विकेटकडे एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. निलेश यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. ऑफ द हिप्स या चेंडूला खेळलेलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव मिळते मयूर यांना. या 1 धावेने धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलेली. 5 चेंडू 5 धावा. गुलाब सर चांगली गोलंदाजी करतायत. जे के मेडिकलचे संचालक किरणदादा पाटील आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. तर किरणदादा आपलं मनपूर्वक स्वागत. निलेश यांच्या रूपात पहिली विकेट मिळालेली आहे ती डीडी फायटर संघाला. धावबादच्या स्वरूपात निलेश तंबूत परतलेले. किरण बैरागी यांचा चांगला थ्रो. फैजल नवीन फलंदाज. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्षत्र ज्वेलर्स 5 धावा.
शशिकांत पाटील, द मॅन फ्रॉम गोरगावले. गोरगावल्याचा स्टार भैया मिस्त्री या नावाने ओळखला जातो. शशिकांत पाटील गोलंदाजी मार्कला आणि समोर असतील मयूर सपकाळे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, स्विच हिट, रिव्हर्स स्वीप, चांगलं क्षेत्ररक्षण गोपालचं. धाव मात्र मिळालेली नाहीये. गोपाल सर, पुन्हा एकदा शशिकांत मिस्त्री, शशिकांत पाटील भैया मिस्त्री, मॅन फ्रॉम गोरगावले आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर असतील मयूर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. गॅप मध्ये फटका आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. पुणेरी फ्राईज, ब्रँडेड चौकार. दहा धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला असतील फैजल, सामना करतील शशिकांत पाटील यांचा. डाऊन द ग्राउंड चांगला फटका, मिसफिल्ड, परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या 11 धावा. ऑफच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवला गेलेला आहे. गोपाल सरांनी चेंडू अडवलेला आहे. दरम्यान एक धाव. या षटकात 7 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती, 12 धावा, 1 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत निलेश, मुंबई पोलीस, जे धावबाद झालेले आहेत.
अलॉंग द कार्पेट चांगला फटका. गुलाब सर लॉग कडे चेंडू अडवत आहेत. एक धाव मिळते. चला गोलंदाजाच्या ऍक्शन साठीचा रिव्ह्यू. नो बॉलचा इशारा आलेला आहे. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चौदा धावा, एक गडी बाद. नक्षत्र ज्वेलर्स. किरण साळुंखे गोलंदाजी मार्कवर. आणि पहिला चेंडू ज्या वेळेस ते टाकतील तो चेंडू असेल फ्री हिट. आणि फ्री हिट चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूला खेचून काढलेलं आहे काउस कॉर्नरकडे. दरम्यान डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटकातले 3 चेंडू शिल्लक. फैसल यांच्या बॅट मधून आलेला आहे एक उत्तुंग षटकार. अक्षय पाटील आयटी डिजिटेक सॉल्युशन जळगाव, हर्षल पाटील आणि उमेश पाटील यांना शुभेच्छा देत आहेत. विजय पाटील हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. खूप खूप स्वागत सर्वांचं. सागर चव्हाण कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणतात श्रीराम पाटील, श्रीराम कोळी यांच्या कॅचला. जबरदस्त कॅच घेतलेला होता श्रीराम यांनी. दरम्यान चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाहीये. अबोध वेस्ट हाईट चा हा नो बॉल आहे किंवा नाही याबद्दल विचारणा केली जाते तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी. वैध चेंडू.
शॉर्ट ऑफलेनचा चेंडू आणि या चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार मयूर सपकाळेच्या बॅटमधून आलेला आहे. आणि जो षटकार आपण बघितला होता त्या षटकाराचे प्रायोजक होते अग्रवाल असोसिएट्स. 3 षटकांची समाप्ती, 27 धावा, 1 गडी बाद, 71 धावांचं लक्ष असेल नक्षत्र ज्वेलर्स या संघासमोर. डीडी फायटरचा संघ आता 71चं लक्ष डिपेंड करतो का ते बघावं लागेल. 30 चेंडू आणि 44ची आवश्यकता. 8.80 या सरासरीने धावा कराव्या लागतील. विनोद कोळी हे कोळंब्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. विनोद, आपलं मनपूर्वक स्वागत. संजय चव्हाण आता गोलंदाजी मार्कवर. फैसल सय्यद स्ट्राईकला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट कव्हरला, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून. आणि एक धाव मिळालेली मयूर सपकाळे, इंजिनियर मयूर सपकाळे आता स्ट्राईकला. चला, राजमुद्रा वॉरियरचा संघ काल एका सामन्यात चांगला खेळलेला होता. त्या सामन्याचा सामनावीर ठरलेले होते जेपी बोरसे. आणि जेपी बोरसे यांना या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. आयोजकांना विनंती की जेपी बोरसे यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. पंच निलेश औशिकर लेगबायचा इशारा देत आहेत. एक अवांतर धाव. एकोणतीस धावा नक्षत्र ज्वेलर्स या संघाची. फैजल सय्यद इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, बिंदी गेंद. 29 धावा. नक्षत्र ज्वेलर्स विरुद्ध डीडी फायटर या दोन संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जातोय. दादासाहेब दिनकरराव पंडितराव देशमुख यांचा हा संघ डीडी फायटर्स. तर नक्षत्र या ज्वेलर्स संघाचे टीम ओनर आहेत नितीन अहिरराव. या ठिकाणी एक संधी होती. स्वप्नील महाजन, सचिन परफ्यूमचे ओनर, ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण
JP बोरसे यांना देणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना JP बोरसे. हलक्या हाताने खेळलेलं आहे, सिंगल चोरलेला आहे असं म्हणूया. जबरदस्त कॉलिंग आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट फैजल आणि मयूर यांच्या दरम्यान. 4 षटकांची समाप्ती, 31 धावा, 1 गडी बाद. JP बोरसे सामनावीराचा पुरस्कार स्वीकार करताना आपण बघू शकतो. राजमुद्रा वॉरियर्सचे खेळाडू जयप्रकाश बोरसे. सुनील रायसिंग हे सुद्धा आपल्याशी YouTube लाईव्ह चॅटच्या माध्यमातून जोडले गेलेले. तर सर्वांचं स्वागत. सुनील रायसिंग आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मयूर सपकाळे यांचे इथे खंदे समर्थक दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर असतील मनोहर पाटील आणि मनोहर पाटील यांचा सामना करतील मयूर. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. मनोहर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका, चेंडू मिड विकेट, सीमारेषा पार. अग्रवाल असोसिएट्स ब्रँडेड षटकार. मनोहर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मनोहर पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु यावेळेस फटका फसलाय आणि संजय चव्हाण यांनी चांगला झेल टिपलेला आहे. फैजल कॉट, संजय बोल्ड, मनोहर दुसरा झटका.
योगेश पाटील. मनोहरच्या या चेंडूला उडवलेलं आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एका धावेने योगेश आपलं खातं उघडत आहेत. कुलदीप देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगल असं म्हणतायत की मयूर है तो मुमकिन है. नक्कीच एक चांगला खेळाडू मयूर. बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू जातोय पॉइंट कडे. एक धाव मिळते. षटकातला शेवटचा चेंडू असेल मनोहर यांचा. चाळीस धावा 2 गडी बाद. योगेश पाटील आणि मयूर सपकाळे नक्षत्र ज्वेलर्स या संघाकडून फलंदाजी करताना. षटकातला शेवटचा चेंडू मनोहर यांचा. 9 धावा देत आतापर्यंत 1 गडी बाद केलेला 5 चेंडूत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे. 5व्या षटकाची समाप्ती. नक्षत्र ज्वेलर्स 2 गडी बाद 40 धावा 10.33च्या सरासरीने. आता 18 चेंडू आणि 31ची गरज. गुलाब सर गोलंदाजी मार्कवर आणि गुलाब सरांचा सामना करतील मयूर. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका आणि हा कव्हर पॉइंट सीमारेषेकडे. चौकार. पुणेरी फ्राईज या चौकाराचे प्रायोजक. ऑफटमच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट कडे या चेंडूला टोलवलेलं होतं. क्षेत्ररक्षक होते परंतु ही शर्यत मात्र चेंडू जिंकलेला आहे आणि सरळ एलईडी वॉलकडे हा चेंडू गेलेला आहे. धावसंख्या 44. मयूर 17 चेंडू 23 धावांची संयमी खेळी करतायत आपल्या संघासाठी आणि त्यांना माहिती आहे हा सामना जर जिंकला तर त्यांचे चान्सेस वाढतील बाद फेरीत पोहोचण्याचे. आणि आता डीडी फायटर्स या संघाला मात्र विकेट्स घ्याव्या लागतील रेग्युलर इंटरव्हेल्स मध्ये. गुलाब सरांचा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. यावेळेस मात्र चौकार मिळतोय. पहिले 2 चेंडू आणि 2 चौकार. आता मात्र दबाव असेल गोलंदाजांवर. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल आणि आता अर्धशतकाच्या उंबरड्यावर नक्षत्र ज्वेलर्सचा संघ 49 द लॉस ऑफ 2 आफ्टर 5.3 ओव्हर्स. गुलाब सर 1.3 षटकात 14 धावा दिलेल्या आहेत. विकेटची मात्र अद्याप त्यांना प्रतीक्षा असेल.
कुलदीप देशमुख आपल्याशी जोडले गेलेत. यावेळेस मात्र योगेश पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे पुणेरी फ्राईज चौकार आणि अर्धशतक फलकावर लागलेला आहे. 53 धावा. हे महागडं षटक ठरलेलं आहे गुलाब सरांचं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चौकार आणि पुणेरी फ्राईज चौकाराने षटक संपलेलं आहे. मागणं षटक संपलेलं आहे गुलाब सरांचं. या षटकात 21 धावा आलेल्या आहेत आणि सामना आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडे फिरताना दिसतोय. 6 षटकांची समाप्ती, 61 धावा, 2 गडी बाद, 12 चेंडू आणि 10ची गरज. 5च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. आणि मागच्या षटकाच्या अगोदर अर्थात गुलाब सरांच्या षटकाच्या अगोदर 18 मध्ये 31 ची गरज होती. 10.33 ची सरासरी हवी होती. आता मात्र सामना आवाक्यात आलेला आहे. 5च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. नक्षत्र ज्वेलर्स विरुद्ध डीडी फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान चोपडा प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा आजच्या दिवशीचा दुसरा सामना सुरू आहे. मयूर सपकाळे जबरदस्त फलंदाजी करतोय. मनोहर डावखुरा मध्यम तेज गतीचा गोलंदाज. मनोहर आपल्या गोलंदाजी मार्कवर आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. समोर असतील मयूर सपकाळे. चला वेळ वाचवायचा आहे फटाफट. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनला गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंड वाढवतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत मयूरला. 63 धावा. अकरा चेंडू आणि 8 ची गरज. 71 धावांचं लक्ष असेल नक्षत्र ज्वेलर्स या संघासमोर. मनोहर फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रात. यावेळेस मात्र चौकार मिळेल. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. CPL सीझन 3. 67 धावा, 4 ची गरज. यावेळेस किरण यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि अक्रॉस द लाईन चांगला संपर्क. या चौकाराने हा सामना नक्षत्र ज्वेलर्स या संघाने जिंकलेला आहे.
आणि या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत. ओहो, सामना अजून संपलेला नाहीये. क्रिकेट क्लबचे सन्माननीय सदस्य महेंद्रभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. CPL सीझन 3 तर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि हा सामना या ठिकाणी संपलेला आहे.